नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी सुजित खोत. आपण पाहतात SB9 मराठी. SB9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज पलूस तालुका अंधीफाटा या ठिकाणी काही राजकीय गुंड, पलूस तालुक्यातील काही राजकीय गुंड असतील किंवा पोलीस असतील, यांच्या संगनमताने पलूस तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे व्यावसायिक पानपट्ट्या विस्कटण्यात आल्या. अक्षरशः त्यांच्यावरती रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे. पलूस तालुक्यामधून हा स्पेशल रिपोर्ट SB9 मराठीमधून आहे. आज आपल्याबरोबर तेथील एक व्यावसायिक आहेत. आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. साहेब नमस्कार, आपलं नाव? वैभव जाधव. या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकारासंदर्भात तुमचं काय मत आहे, त्या संदर्भात तुमची थोडक्यात प्रतिक्रिया आम्हाला सांगा. आम्हाला ही डॉक्टर पतंगराव साहेब कदम मंत्री असताना त्यांनी आम्हाला करून खाण्यासाठी इथं सांगितलं होतं, इथं करून तुम्ही खावा. आणि स्वर्गीय कशाबा अण्णा दळवी ह्यांनीसुद्धा आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की इथं तुम्ही करून खावा, पोटपाणी तुमचं व्यवस्थित चालेल. पण काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष संदीप शिसाळ यांनी दमदाटी करून व आमच्यातले ज्येष्ठ नागरिक सतीश नलवडे यांना रविवारी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आम्ही फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथल्या काही साहेबांनी फिर्याद नाही घेणार असं सांगितलं. आणि परत शेवटला त्यांनी NC नोंद केली. NC नोंद केल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत गेल्यामुळं त्यांनी संदीप शिसाळ यांनी सोमवारी मध्यरात्री आमची खोकी पूर्ण नाहॅट करून टाकली, विस्कटली. JCB साह्याने त्यांनी पूर्ण खोकी आमची विस्कटली आणि त्यातील काही सामान गायब झाले. मग आम्ही आज पूर्णपणे रस्त्यावर आलेलो आहे आणि आम्ही जी खोकी आमची आहेत त्या आम्ही शासकीय जागेत आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही. सगळं 2 नंबर त्यांनी करून आज आमची खोक्यांचे नाहॅट केलेले आहे. आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. न्याय मागासाठी आज आम्ही तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही जे न्याय आम्हाला द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आज राजकीय क्षेत्रात त्याचं फार मोठं वजन असल्यामुळं आणि मोठ्या लोकांचा त्यांना पाठिंबा असल्यामुळं सर्व प्रशासन वगैरे सर्व त्यांना मॅनेज आहे. प्रशासनानंसुद्धा आमची दखल घेतली नाही. 4 NC दाखल करूनसुद्धा FR नोंद केला नाही त्यांनी. नुसता NC वारंवार NC नुसता नोंद केल्या त्यांनी. मग हा धनशक्तीवरच जनशक्ती आम्ही आहे. आणि पलूस तालुक्यातील कुठलाही नेता आज पुढे यायला तयार नाही, पाठिंबा द्यायला तयार नाही. मतं मागाय सर्वजण असतात, पळा इकडं जावा तिकडं जावं सर्वजण सांगतात. आज आम्हाला न्याय द्यायला एकसुद्धा नेता पुढं आलेला नाही. मग त्या नेत्याची ताकद किती असेल ही तुम्ही समजून घ्यावी. म्हणजे आमच्यावर किती अन्याय होतो. आम्ही 6 जण आम्ही ठाम आहे. काय होईल तो होईल, त्याला आम्हाला प्रशासन योग्य तो न्याय द्यावा. नाहीतर आम्ही अमर उपोषणासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आम्ही बसणार आहोत. ठीक आहे साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आज आपल्याबरोबर दुसरे व्यावसायिक आहेत. आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार साहेब. माझा हॉटेलचा धंदा होता, चहाचा. आणि तो सुद्धा मला फक्त इथं मी नाही म्हटलं, त्या काढणार नाही म्हटल्यानंतर मला एक मुस्काड मारून त्यानं ती खोकं रात्रीचं उद्ध्वस्त करून मला वाटेवर आणण्याचा प्रयत्न झालाच. हा काय आमच्या पाठीमागे हे केलं नसतं. प्रशासनाला सुद्धा सांगितलं किंवा पोलीस स्टेशनसुद्धा मी गेलो तरीसुद्धा तिने दखल घेतली नाही आमची. आपल्याला काय वाटतं, पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला कुठली मदत होईल का? पोलीस प्रशासनाकडे मदत अजिबातच झालेली नाही. फक्त नुसते आले आणि निवेदन देऊन गेले तुमच्याकडे, म्हणजे आमचं काही चालू शकणार नाही म्हणून त्यांनी निवेदन करून गेलेले काय. याच्यामुळं आम्ही आता अंधारात बसलेलो आहे. प्रशासनाकडून तुम्हाला कुठला न्याय मिळावा किंवा काय मिळावा अशी तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा फक्त आहे की आहे अशी खोकी उभा करून त्यांनी द्यायची, त्याच आहे त्या जागेवर. हे आमचा मार्ग आहे. आणि ही जागा ही कुठली आहे तुमची तुम्ही ही करायचं आणि मग सांगायचं की तिची आहे का आमची आहे. आणि आमचीही नसून प्रशासनाची जागा आहे. आणि त्याच्याबद्दल ही काढण्यासाठी धमकी देऊन हे करण्यासाठीच मार्ग निघालेला आहे. आणि जवळ 30 खोकं होतं, ती संपूर्ण उद्ध्वस्त करून तिने हे करून दिलेलं आहे. ठीक आहे साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आज आपल्याबरोबर तेथील एक व्यावसायिक आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. साहेब नमस्कार. आपलं नाव? नमस्कार, मयूर अरुण माने. बरं ठीक आहे, आपला व्यवसाय कोणता होता आणि कशा पद्धतीने आपल्याला हे करण्यात आलं? छोटीशी एक पानपट्टी होती, त्यात मालमत्तासुद्धा माझा नुकसान झालेलं आहे. एक डीप फ्रीज गायब झालेला आहे आणि रोख रक्कम 25,000 रुपये गायब झालेली आहे. आणि आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आमची जी जागा होती सरकारने आम्हाला दिलेली ती
त्याच जागेवरती आम्हाला परत खोकी बांधून द्यावी. ठीक आहे साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. पाहिलं कशा पद्धतीने व्यावसायिक रस्त्यावरती आल्यात. SB9 मराठीसह मी सुजित खोत, धन्यवाद.